आज आपण गप्पा मारणार आहोत प्रियंका धोत्रे सोबत. प्रियंका धोत्रे म्हणजे शिरूर नगरपालिकेमध्ये प्रभाग ब या प्रभागातून अपक्ष म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी जे आहे ते निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. प्रियंका ताई, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. काय असं ठरवलं तुम्ही? समाजकारण तर आधीपासूनच होतं, तुमचं समाजकारण तर सर्व होतं, अचानक इलेक्शन लढवायचं एवढा मोठा निर्णय कसं काय? माझं पहिल्यापासून समाजकारण हे चालूच होतं, पण पुढे जाऊन जशा गोष्टी घडत गेल्या, बाकीच्यांबरोबर राहिलो, मग त्याच्यामुळे असं वाटलं की आपणही राजकारणात आलं पाहिजे आणि तरुण पिढीने राजकारणात आलं पाहिजे. किती दिवस जे ज्येष्ठ लोक आहेत तेच पुढे जाऊन सत्ता चालवणार आहेत, तरुण पिढीने याच्यासाठी पुढे आलं पाहिजे. त्यासाठी मी घरी नगर परिषदेची निवडणूक लढवत आहे. पण तुम्ही लढवत तर आहात ते खरं आहे, पण आता शिरूर म्हटल्यावर कसं म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती वगैरे असे बरेच विषय असतात आणि निवडणूक लढवणं म्हणजे काय ते खूप अशी सोपी गोष्ट नसते. पण ते सगळ्या गोष्टी कसं तुम्ही मॅनेज करत आहात? म्हणजे एवढं तरुणपणात खरं तर निवडणूक लढवणं म्हणजे एक खूप चॅलेंजिंग गोष्ट असते. तुमच्या फॅमिलीमध्ये मला वाटत नाही पण असं राजकीय वारसा वगैरे काय आहे, तर मग ते कसं तुम्ही प्लॅन केलं? नाही, माझा फॅमिली बॅकग्राऊंड म्हणायला गेलं तर मी खूप साध्या कुटुंबातील मुलगी आहे आणि राजकारणात तसं कोणी नाहीये आणि याच्या मागेही कोणी राजकारणात नाहीये, इलेक्शन लढवलं नाहीये. आमच्या घरातली मी पहिलीच असेल की मी राजकारणात आली आणि इलेक्शन लढवत आहे. आणि पहिल्यापासून ठरलेलं होतं की बाबा चला आपण समाजकारण करत आहोत, तर काय असतं राजकारण हेही अनुभवलं पाहिजे. त्यासाठी मी पहिली उडी घेतली आहे. पण तुमचं राजकारणाकडे ओढ कसं काय तुमची? कसं असतं की जेव्हा समाजकारण करत असतो आपण एखादं काम करायचं म्हटलं तर आपल्याला खूप वेळा अधिकाऱ्यांना फोन लावावे लागतात, मग त्यांना करतो. मग जर एखादं आपल्याकडे होल्ड असेल, माझ्याकडे एखादं पद असेल, तर मी एक फोन केल्यानंतर ते माझं काम एका वीकमध्ये होणार आहे. त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही लहानपणापासून तुम्हाला राजकारणाची आवड होती का? तुम्ही कुठल्या नेत्याकडनं शिरूर तालुक्यात असं प्रेरणा घेतली वगैरे? तसं मी 5वी-6वी ला असल्यापासून जे इलेक्शन असेल मी लहानपणी असताना पाहायचे की रिक्षा फिरतात प्रचार, मीही त्या रिक्षामध्ये जायचे, फिरायचे, ते माईक हातात धरून ते गाणं म्हणायचो, बाबा याला मतदान करा, त्याला मतदान करा. आणि लहानपणापासून मी बाबुराव पाचऱ्यांना पाहत आले, त्यांच्याबरोबरही मी काम केले. त्याच्यानंतर आपले शिरूरचे सभागृह नेते प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मी समाजकार्य करत आहे आणि इथून पुढेही करणार आहे. पण तुम्ही आता ऑटो रिक्षाचा उल्लेख केला बरं का, तर चिन्ह पण मला वाटतं तुम्हाला ऑटो रिक्षाच मिळालं? हो, ऑटो रिक्षा मिळाला आहे. आणि मला असं म्हणजे थोडं ज्यावेळेस रिसर्च करत होतो तुमच्याबद्दल त्यावेळेस असं कळलं की ऑटो रिक्षा आणि तुमच्या घरातलं पण एक काहीतरी समीकरण आहे त्याचं. मी एक साध्या कुटुंबातील मुलगी आहे आणि माझे वडीलही रिक्षा चालक आहेत. माझ्या वडिलांनीही समाजाची रिक्षा चालक सेवा केली आहे आणि नशिबाने मला चिन्हही ऑटो रिक्षा मिळाली आहे. तर मी माझ्या प्रभागाची ही एक सेवा करणार आहे. तर आणि लोकांनाही माहिती ही रिक्षा चालकाची मुलगी आहे, हिच्या वडिलांनी एक चांगल्या प्रकारे सेवा केली आहे आणि ही मुलगीही ती चांगल्या पद्धतीने सेवा करू शकते. आणि मला खूप अभिमान वाटतो, माझ्याच वडिलांची रिक्षा मला हे चिन्ह म्हणून मिळाली, तर मी खूप भाग्यवान आहे. मला माझ्या वडिलांची रिक्षाच हे चिन्ह म्हणून मला मिळाले. आता तुम्ही आपण प्रभागाबद्दल बोलूया. प्रभागाची रचना कशी आहे तुमची? आणि म्हणजे आता तुम्ही लहानपणापासून मला वाटतं प्रभागात, बरोबर? तर कसं म्हणजे प्रभागाचे प्रश्न काय आहे? तुम्हाला काय वाटतं की आता शिरूर नगरपालिकेमध्ये ज्वलंत प्रश्न काय असतील कुठल्या प्रभागात? तसं माझ्या प्रभागाचं म्हणायला गेलं तर पाण्याचा प्रश्न आहे. पाणी लोकांना प्रेशरने येत नाहीये, कोणाला प्रेशरने पाणी येते तर कोणाला कमी येते. तर कचऱ्याचा प्रश्न असेल, गाड्या चोरीला जातात, चोरीचं प्रमाण वाढले, महिला व लहान मुलं सुरक्षित नाहीये, तर आपण तिथे CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत, एक सुरक्षित कक्ष तिथे ठेवला पाहिजे, एक सिक्युरिटी आपण तिथे ठेवला पाहिजे. दादा 371 घरं माझ्या प्रभागामध्ये आहेत. तर जो माझ्या प्रभागामध्ये येणारा माणूस आहे, सोबत धोत्र्यांच्या घरी तर कोणी येणार असेल तर धोत्र्यांच्या घरी माहिती झालं पाहिजे की बाबा ही व्यक्ती तुमच्याच घरी येणार आहे का. अशा पद्धतीने माझं प्लॅनिंग करायचा दृष्टिकोन आहे. तर बघूयात पण कशा पद्धतीने करता येईल. म्हणजे आता ते आश्वासन तुम्ही दिली खरं. हो. बरं, आता इलेक्शन आले की नेते येतात, आश्वासनं देतातच की आम्ही हे करू ते करू, पण तुमची ब्लूप्रिंट कशी असणार आहे तुमच्या प्रभागाची? प्रभाग 12 आहे मला वाटतं तुमचं, नाही? प्रभाग क्रमांक 12 त्यातनं तुम्ही महिला सर्वसाधारण मधनं तुम्ही निवडणूक लढवता. हो. पण तुमची एक प्रभाग 12 ची तुमची काहीतरी एक ब्लूप्रिंट असेल. तुम्ही लहानपणापासून त्या प्रभागातल्या लोकांना बघितलेलं आहे, त्याच्यासोबत उठता बसता तुमच्या घरातले त्यांचे संबंध आहेत. एक ब्लूप्रिंट असेल की माझ्या लोकांना हे मिळालं पाहिजे, इकडे हे कमी. तुमचं असे ब्लूप्रिंट काय आहे प्रभागात? लोकांना माहिती आहे की मागच्या जी पंचवार्षिक मध्ये निवडणूक झाली, जे नगरसेवक होते ते 5 वर्षात परत आपल्या वॉर्डमध्ये फिरकले पण नाही. आणि मी नगरसेवक नसतानाही लोकांचे कामं आजपर्यंतही केलेले आहेत आणि इथून पुढे करा. लोकांचा पाण्याचा प्रश्न असू द्या, लाईटचा प्रश्न असू द्या, हॉस्पिटलचा प्रश्न असू द्या,
मी तत्पर त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि लोकांनाही माहिती बाबा ही मुलगी खरंच काम करणारी आहे. आणि मी आता प्रचारादरम्यान फिरतीये तर लोकांचा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला तरुण पिढीच पाहिजे. आम्ही कान पकडून तुला सांगू शकतो बाबा प्रियांका आमचं हे काम राहिलं नाही, करू शकतो. जर बाकीचे आम्ही बघितलं तर लोकांना आम्ही सांगणार बाबा आमचं हे काम राहिले, पण ती व्यक्ती परत आमच्या दारात आलीच नाही आणि आमच्या प्रभागाचा मागच्या पंचवार्षिकमध्ये काहीच विकास झालेला नाही. तुमच्या प्रभागातली मला एक अशी गोष्ट सांगा जी तुम्ही बघितली आणि मग तुमच्या डोक्यात ट्यूब पेटली की नाही मला आता इलेक्शन लढवायचे, माझ्या लोकांना माझी गरज आहे. तसं मागच्या पंचवार्षिकला मी स्वतः बघितले. मी तर काय मतदार नव्हते तेव्हा, पण मी ते स्वतः बघितले. लोक निवडून आले, आश्वासन दिली बाबा मी आज तुमच्या पाया पडतो, मला एकदा संधी द्या, मी तुमचं काम करून दाखवेल. पण ज्यांनी ती संधी मागितली ना तेच नगरसेवक 5 वर्षात आमच्या दारात पण फिरकले नाही आणि कुठलीच कामं त्यांनी आतापर्यंत केलेली नाही. त्यांनी जी कामं केली आहेत ना त्याच्यापेक्षा दुपटीने कामं मी करून दाखवेन. इथून मागेही केली आणि त्याच दुपटीने मी आताही कामं करायला तयार आहे. आता तुम्ही एक तरुण उमेदवार आहात, तरुणांचे बरेच प्रश्न असतात, ते तर लोक मांडतातच, पण आता युवक तर आहेतच, पण ज्येष्ठांचे पण बरेच प्रश्न असतात, महिलांचे प्रश्न असतात. ते प्रश्न तुम्ही कसं हाताळणार? कारण की आता निवडणूक लढणार म्हटल्यावर तुम्हाला विरोधक पण आहेत, ते पण तेच प्रश्न घेऊन पुढे जाणार आहेत ते पण निवडणूकमध्ये. ठीक आहे, मग ते तर आता चिन्हावरती लढत आहेत पक्षाच्या, तुम्ही अपक्ष आहात, तर प्रभावीपणे तुम्ही काय कसं मांडणार ते प्रश्न, वोटर्स पर्यंत कसं पोहोचणार? उलट मला पक्ष नाही तर उलट मी खूप खुश आहे. कारण की कसं पक्षाचं बर्डन राहतं. पक्षाचं एक जर टॅग आपल्याकडे असेल तर आपल्याला आश्वासन द्यावं लागतात, तर मला आश्वासन कोणाला द्यायचे नाहीये. मी करणार आहे आणि करून दाखवणार आहे, हे मी लोकांपर्यंत पोहोचले आहे आणि अजून पोहोचणार आहे. बहुतेक उमेदवारांना प्रभावाची ओळखच नसते. हो है ना, मग तुम्ही प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात लोकांमध्ये दिसता. ही जवळीक जी आहे लोकांसोबत, हे तुम्ही कसं शक्य केलं? एक लहानपणापासून मी त्याच भागामध्ये वाढलेली आहे. चालता बोलता फिरत आपले माणसं आहेत, विचारलं पाहिजे बाबा काय चाललंय काय नाही, आणि ती त्या पद्धतीने माझी जवळीक वाढली गेली. मित्रपरिवारही तिथलाच आहे, तेच मित्रपरिवारांचे आई वडील त्यांच्याशी जवळीक आली. आणि असं नाही की मी इलेक्शन पुरते आज त्यांच्या दारात गेली आहे, तेही तुम्हाला सांगतील. मी माझ्या 5 लाईन आहेत, मी कुठलीही मला वाटेल त्या लाईनीमधून मी जाऊ शकते, हक्काने त्यांच्या घरात जाऊन बोलू शकते, खाऊ शकते. एवढा माझा जवळचा संबंध माझ्या प्रभागामध्ये आहे. आणि हक्कानेही लोक मला म्हणतात बाबा की आम्हाला तरुण पिढीची गरज आहे आणि तू उभी राहिले तर आम्हाला नक्कीच आम्ही तुला संधी देऊ. ठीक आहे, संधी तर देतील लोक. थोडं आपण तुमच्या बॅकग्राऊंड वरती बोलूया. म्हणजे काय तुमचं बॅकग्राऊंड, शिक्षण वगैरे किती आहे, काय कसं? माझं ग्रॅज्युएशन झाले BA मध्ये आणि आता माझं MSW 1 वर्ष पूर्ण झालं, तर मी 2nd इयरला आहे. ग्रॅज्युएशन केल्यानंतर लोक विचार करतात ना, तरुण पिढीचा तसंच विचार असतो की चांगली नोकरी घ्यावी, पुणे मुंबईसारख्या शहरात जावं, चांगली नोकरी घ्यावी, चांगलं सेटल व्हावं. कुठं हे राजकारण म्हणजे ते लष्कराच्या भाकऱ्या वाजण्यासारखा विषय असतो, जुगार घेण्यासारखा विषय असतो, एक लष्कराच्या भाकऱ्या वाजण्यासारखा विषय असतो, काही नक्की नसतं. पण त्यात एक तरुण मुलगी म्हणून तुम्ही त्यात उडी घेतात. पण तुम्ही घरच्यांकडनं काही विरोध झाला ना त्या गोष्टीचा? नाही, घरचे माझे त्या बाबतीत खूप सपोर्टिव्ह आहेत. बाबा तुला करायचंय ना तू कर, तू लढ, तुझ्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभं राहू. घरच्यांनी मला आजपर्यंत कुठल्याच गोष्टीला विरोध केला नाही. तुला करायचंय तू कर, आम्ही तुझ्या पाठीमागे उभे राहतो. मग राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या किंवा कुठे जाणं असू द्या, माझ्या घरच्यांनी आजपर्यंत मला कुठलेच बंधनं लावले नाही. मी खूप लकी आहे, मला माझी फॅमिली खूप चांगली भेटली आहे. मला कुठल्या गोष्टीचा त्यांनी कधी बर्डन नाही दिला. पहिल्यांदा तुम्हाला तुमची पहिली आठवण की आता हा एखाद्या राजकारणाची सभा असते किंवा इलेक्शनची सभा असते किंवा आपण प्रचार, अशी लहानपणाची कुठली आठवण आहे तुमची वडिलांसोबतची वगैरे? नाही, वडिलांसोबतची नाही, पण मी 5वी 6वीला असताना मी लहान होते, गल्लीत बाबूराव पाचरणे प्रचाराला आले होते. त्यांनी सहज मला जवळ घेतलं, मला विचारलं काय बाळा तुझं नाव काय, काय करते. मग सांगितलं, चल म्हटलं मी तुला फिरून आणतो. आणि त्यांच्या बरोबर मी हुडकोचे काही घरं फिरले. म्हटलं काय असं माहित नाही, पण त्यांच्याबरोबर मी घरं फिरत आले. म्हटलं नक्की राजकारण काय असतं, राजकारण. पण जेव्हा आपल्याला कळायला लागलं तेव्हा कळलं की राजकारण म्हणजे फक्त फिरणं नाही, लोकांची कामं केली पाहिजेत. फक्त पैसा असेल तर राजकारण होतं असं नाही. लोकांची कामं केली, लोकांच्या संपर्कात राहिलं तरही आपण राजकारण करू शकतो. पैशाची गरज राजकारणाला लागत नाही. पण आजकाल लोकांनी कसं दाखवून दिले, माझ्याकडे पैसा आहे तर मी निवडून येऊ शकतो. पण ज्यांच्याकडे पैसा नाही ते तशी लोक निवडून आलेत ना. पण पैसा तर आता महत्वाचा असतोच इलेक्शन मध्ये, पण आपण बघतच असतो ना. म्हणजे आता इलेक्शन आले की पहिला मुद्दा पैशांचा निघतो, कोण किती पैसे वाटतं, मग ते धनशक्ती येते, मग
दारूचं पण वाटप होतं, बऱ्याच गोष्टीचं वाटप होतं. पण तुम्ही ते चॅलेंजेस कसं फेस करणार आहात? म्हणजे तुम्हाला एकतर राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यात तुम्ही तरुण आहात आणि तुम्ही अपक्ष उभे राहिलेला, तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्यात तुम्ही कसं ते आव्हान फेरत आहात? मी आता सध्या फिरते, 8-10 दिवस झाले मी प्रचारासंदर्भात फिरते. तर लोकांचं म्हणणं आहे की ती सवय लावलेली, काही जुन्या लोकांनी ती सवय लागली आहे आणि ती काही मोडता येणार नाही. आपण प्रयत्न करणारच आहोत, आपण एक तरुण पिढी आहे. पैसा कसा बंद करायचा याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार. पण आता लोकांचं कसं आहे की बाबा पैसे येतात ते येऊ द्यात, कारण की त्यांना माहिती की पैसे आल्यानंतर ते लोक काम आपलं करणार नाहीत आणि ते काय स्वतःच्या खिशातले पैसे देत नाहीये, कुठेतरी काहीतरी गोष्टी करणार, ते पैसे घेणार, वाटणार. तर लोकांचं म्हणे आम्ही पैसे घेणार, पण जो उमेदवार खरं योग्य काम करतो ना आम्ही त्यालाच निवडून देणार. त्याच्यामुळे लोकांचं म्हणे आम्हाला पैसा मॅटर करत नाही, पैसे असो किंवा नसो आम्ही चांगल्या उमेदवाराला निवडून देणार. चांगले उमेदवार निवडून पक्षाकडनं कुठली ऑफर नाही आली तुम्हाला? होती ना, मला एका पक्षाची उमेदवारी होती, पण ती उमेदवारी मला घ्यायची नव्हती. माझा ठाम निर्णय होता की मला अपक्ष लढायचे, स्वबळावर लढायचे. म्हणजे आधीपासून तुमचा निर्णय आधीपासून निर्णय झालेला होता. कुठल्या पक्षाकडनं उमेदवारीची ऑफर होती तुम्हाला? शरदचंद्र पवार पक्षाकडनं मला. एनसीपी शरदचंद्र. मग का नाही घेतलं? चांगलं चिन्ह होतं, ते बॅकअप पण होतं त्यांचं चांगलं शिरूरमध्ये, मग तुम्हाला वाटत नाही पक्ष नको होता मला. जर निवडणूक लढवायची नाही तर मला आश्वासनं द्यायचे नव्हते. मी निवडून येऊ अगर न येऊ, लोकांच्या आधीही कामं केली आणि नंतरही कामं, मला कुणालाही आश्वासन द्यायचे नाहीयेत. मी कामं आतापर्यंत केली आणि कामं करून दाखवणार आहे हे मी त्यांना सांगणार आहे. मला आश्वासनं द्यायची नाही. तुम्हाला एक असं तुमचं कुठलं काम आठवतंय का जेणेकरून की एखाद्याच्या आयुष्यात एकदमच पॉझिटिव्ह बदल घडलेला आहे, शिक्षण क्षेत्रात असेल किंवा इतर कुठल्या क्षेत्रात असेल, मग तुम्हाला तसलं कुठलं तुमचं काम? मी शिरूर तालुक्यातल्या 5 मुली दत्तक घेतलेल्या आहेत. तुम्ही स्वतः दत्तक घेतले? हो, आमची संस्था युवा स्पंदन सोशल फाउंडेशन यांच्या मार्फत आम्ही 5 मुली दत्तक घेतल्या. त्यांचं 11वी-12वीचं पूर्ण शिक्षण आम्ही मोफत केलेलं आहे. त्यांची घरची परिस्थिती इतकी नाजूक आहे, ते एक टायमिंगचं खाल्लं तरी संध्याकाळचं त्यांना खायचा प्रॉब्लेम असायचा. पण त्या मुलीचं शिक्षण आपण पूर्ण केलं ना, त्याच्यासारखं सुख दुसरं काहीच नाही. बरोबर आहे ना. पोरींनी तर आणि मुलींचं शिक्षण म्हटल्यावर तर खरंच ते म्हणजे ते तर व्यवस्थितरित्या झालंच पाहिजे. पण ते आता परत तोच प्रश्न येतो की समाजकारण आणि राजकारण म्हणजे कुठलीच बॅकग्राऊंड नसताना आता युवा स्पंदनचं तुम्ही म्हटलात किंवा सोशल फाउंडेशनचं म्हणतात, सोशल वर्कचं आपण बोलत आहोत, तर हे सगळं कसं जमतं, म्हणजे कसं जमून आणतं? ती लहानपणापासून आवड लागलेली आहे की समाजकार्य आपल्याला करत राहायचं. असं म्हणजे रोज आपण चालता फिरता कोणाला कोणाला तरी मदत करत राहतो. कुणी पडलं, कुणाचं काय, आणि स्वतःहून माझी सवय की स्वतःहून नाही बाबा तुमचं काही कमी आहे का, तुम्हाला काही गरज लागतेय का, कोणाचा हॉस्पिटलचा प्रश्न आहे का, तर असेल तर मला आवर्जून सांगा, मी स्वतः तुमच्या मदतीला धावून घेईन. रोजचं असं डेली मी फिरत असते ना, कोणाला कोणाची तरी प्रॉब्लेम मी डेली सॉल्व्ह करतच असते. आता तुम्हाला शिरूर नगरपालिकेबद्दल थोडं बोलूया. शिरूर नगरपालिकेबद्दल 3 प्रमुख प्रश्न तुम्हाला काय वाटतं? एक म्हणजे पहिला रस्ता झाला पाहिजे, आणि सुरक्षितता खूप महत्वाची आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे बऱ्याच वर्षापासून म्हणजे तो नगर परिषदेच्या हद्दीतला विषय नाहीये, तो खूप मोठ्या लेवलचा प्रश्न आहे. पण जो आमचा पुणे नगर हायवे तो खरं तर झाला पाहिजे. ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेले आहे. आम्ही लहान असल्यापासून म्हणजे स्वप्नच बघतो आमचे कधी 6 पदरी रोड होणार आहे, कधी 6 पदरी रोड होणार, पण तो आजतागत झालेला नाहीये. तर तो मेन महत्वाचा प्रश्न आहे की तो रस्त्याचं काम झालं पाहिजे जेणेकरून ऍक्सिडेंट कमी होतील. रोजचा ऍक्सिडेंट होतो, रोजचा कोणी ना कोणीतरी जाते, पण तो जरी नगर परिषदेच्या हद्दीत जरी नसला तरी तो एक लागून प्रश्न येतो नगर परिषदेला. त्याच्यामुळे तिथले त्यांचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. शेवटी शिरूरचाच प्रश्न आहे, लोकांचाच प्रश्न येतो. पण त्या प्रश्नाचा मागोवा तुम्ही कसं घेणार जर तुमच्याकडे आले लोक प्रश्न घेऊन? ठीक आहे, तोही प्रश्न आपण नगर परिषदेच्या ह्याच्यातून असेल, आमदार असतील, खासदार असेल, त्यांच्यापर्यंत पत्रव्यवहार करून तो कसा मार्गी लावते. जर गरज पडली तर आपण मंत्रालयात जाऊ, तिथून जर काय होत नसेल तर आपण अजून वरती लेवलला जाऊन ते काम आपण करून घेऊ शकतो. तर तुमच्या प्रभागात जे आता बाकीचे महिला उमेदवार आहेत, ठीक आहे, त्यांना आता बऱ्याच उमेदवारांना प्रमुख पक्षाचा पाठिंबा आहे, चिन्हावरती लढत आहात. हो, तुम्ही अपक्ष आहात, मग त्या चॅलेंजला तुम्ही कसं फेस करत आहात? तर माझ्यासाठी पहिल्यांदा म्हणजे पक्ष काय मॅटर करत नाही. आत्ताचे जे उमेदवार आहेत, कोणाच्या तरी पाठीमागे कुणाचा तरी नवरा आहे, कोणाच्या पाठीमागे कुणाची आई आहे, तर कोणी बळच एक बाबा आपल्याला सत्ता पाहिजे म्हणून कोणी कोणाच्या आईला उभं करतं. ह्या गोष्टी चालू आहेत. पण खरं तर मला म्हणायचं आहे की आपण एक ऍक्टिव्ह पाहिजे. आपण कुठेतरी समाजाचं देणं लागतो तर आपण समाजासाठी काम केलं पाहिजे. तर मला जे आता उमेदवार दिसतंय
तर याआधी मी त्यांना कधीच बघितलं नाही सामाजिक कार्यामध्ये, कुठेच ऍक्टिव्ह नव्हत्या आणि आज ते इलेक्शन आले तर त्या ऍक्टिव्ह झाल्यात. तर माझं म्हणणं एकच आहे, तर ठीक आहे ऍक्टिव्ह तर ऍक्टिव्ह झाल्यात तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण जेव्हा आपण ही निवडणूक निवडून आल्यानंतर स्वतःची कामं आपण स्वतः केली पाहिजे. इथून मागचे जे इलेक्शन झाले, मी निवडून आले माझा नवरा काम करतोय, मी निवडून आले माझे वडील काम करताय, तर मी निवडून आल्यानंतर मी कामं करणार आहे, माझे घरचे माझं काम करणार नाहीयेत. त्याच्यामुळे आत्ताची जी निवडणूक आहे, तरी कोणतरी नवऱ्याला घेऊन उभं राहते, कोणीतरी मुलाला घेऊन उभं राहतंय, कोणीतरी फॅमिलीला घेऊन उभं राहते, बाबा की तू नगर परिषदेला सगळं आम्ही बघतो. ते असं नाही झालं पाहिजे. जो उमेदवार आहे त्यांनीच कामं केली पाहिजे असं मला वाटतं. बरं, मग ते आता एक जनरल प्रश्न विचारतो मला महिलांबद्दलच आहे की राजकारणात महिलांची संख्या अशीच कमी असते जरा, हो, मग ते वाढवण्यासाठी, ते बदल करण्यासाठी तुमच्या डोक्यात काय आहे? तुम्ही तरुण तर आहात, तरुण महिला आहात, तुम्ही निवडणुकीला उभी आहात, मग तुमच्या डोक्यात काय असतं की महिला जे आहे स्ट्रॉंग झाली पाहिजे इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्समध्ये, मग ते त्यासाठी काय करतात? महिला ऍक्टिव्ह होऊ पाहत आहेत, पण जे काही त्यांच्या पाठीमागे जे पुरुष आहेत, महिला ओपनली गेल्या नाही पाहिजे, जेंट्स असतात, हे असतं ते असतं, त्याच्यामुळे महिला ऍक्टिव्ह खूप कमी प्रमाणात आहेत. जर घरच्यांनी सपोर्ट केला ना तर ते महिला खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात असं मला वाटतं. थोडं आपण आता युवकांबद्दल बोलूया, ठीक आहे? हाताला काम पाहिजे, बरोबर? हो. तर शिरूरमध्ये शिरूर शहरामधले जे युवक आहेत, ठीक आहे, त्यांचा रोजगार, त्यांची स्किल डेव्हलपमेंट किंवा जे स्टार्टअप जे फंडिंग असतं किंवा स्टार्टअप कल्चर जे वाढत आहे आपल्या देशामध्ये, ते शिरूरमध्ये कसं रुजवता येईल, त्यासाठी तुमचा काय प्लॅन असणार आहे? आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांना जॉब नको आहे, त्यांना बिझनेस हवा आहे. तर बिझनेस रिलेटेड आपल्याला काय ट्रेनिंग देता येईल, त्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे, कुठे कमतरता आहे, त्या गोष्टीचं सगळं प्लॅनिंग करून तरुण पिढी कशी एक व्यावसायिक होईल याच्याकडे मी पहिलं प्राधान्य देईल. मग शहरात क्रीडा, सांस्कृतिक विकास किंवा डिजिटल सुविधा वाढवण्यासाठी काय ब्लूप्रिंट असणार आहे तुमची, कसं असणार आहे? डिजिटल म्हणायचं गेलं तर आतापर्यंत तर शिरूर शहरामध्ये काहीच नाहीये. आणि आता जे नगरपालिकांच्या शाळा आहेत तर प्रकाश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या शाळा आता बऱ्यापैकी डिजिटल झालेल्या आहेत आणि काही दिवसात त्या पूर्ण शाळा डिजिटल होणारच आहेत. नगरपालिकेच्या प्रकाश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत ज्या 9 शाळा आहेत त्याच्यापैकी 6-7 शाळा तर डिजिटलचं काम आत्तापर्यंत होत आले आणि ते पूर्ण होऊन जातील. पण ज्या बाकीच्या शाळा आहेत, मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, तिथे डिजिटल पद्धतीने आपल्याला का ती डिजिटल होत नाहीये त्याच्याकडे पहिला मी त्याचा अभ्यास करेल आणि कुठली गोष्ट कमी आहे त्याच्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून ती शाळा आपण डिजिटल पद्धतीने करू शकतो याचं मी प्लॅनिंग करेल. मग आता थोडं आपण राजकारणाकडे परत येऊया, कारण की आता इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्स आहे, बरोबर? त्याच्यामध्ये अंकगणित असतात, जेवढी छोटी इलेक्शन तेवढी ते अवघड असते, हो बरोबर? जेवढी मतदानची संख्या कमी असते तेवढी ते अवघड असते. हो. त्यात आता एवढे वर्ष प्रकाश झारेवलचं पॅनल शिरूरमध्ये लढवत होतं, म्हणजे वन साईड त्यांचा होल्ड होता, त्यांची सत्ता होती नगरपालिकेवरती. पण आता या वर्षी त्यांनी डिसाईड केली की अजिबात मी माझा पॅनल उभा करणार नाही. ते समीकरण कसं बदललंय शिरूरचं त्या धारेवालच्या त्या डिसिजनमुळे? प्रकाश भाऊंचा व्यवसाय खूप मोठा आहे आणि जबाबदाऱ्या पण खूप मोठ्या आहेत. तर त्याच्यामुळे आता त्यांचा मुलगा आहे आदित्य शेठ, तेही व्यवसायात येऊ पाहत आहेत आणि त्यांनाही त्यांचं ट्रेनिंग द्यायचं कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना राजकारणातून थोडंसं बाजूला येऊन व्यवसायाकडे कसं फोकस करता येईल, मुलाला कसं डेव्हलप करता येईल या पद्धतीने त्यांनी या इलेक्शनमधून थोडंसं मागे येऊन त्यांनी सांगितलं बाबा की तुम्ही तुमच्या स्वबळावर ही निवडणूक लढवा. तुमच्या वॉर्डमधल्या मतदारांना तुम्ही असं कुठलं एक वाक्य सांगू इच्छिता जेणेकरून त्यांनी तुमच्याकडे बघितलं पाहिजे? मी एक हुडको कॉलनीतलीच मुलगी आहे आणि तुमचीच मुलगी आहे. तुमची मुलगी म्हणजे तुम्ही मला कधी आवाज दिला तरी मी तुमच्या दारात धावून येणार आहे. तर मी हेच सांगू शकते की एक हुडको वासियांची मी हक्काची मुलगी, हक्काची ताई. मग तुम्ही अपक्ष उभे राहत, आता तुम्ही अपक्ष आता इलेक्शन लढवत आहात, ऑटो रिक्षा तुमचं चिन्ह आहे, ठीक आहे, बरोबर? लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? लोकांनी मला निवडून का दिलं पाहिजे की मी आत्तापर्यंत लोकांची खूप सारी कामं केली आहेत आणि इथून पुढेही करणार आहे. आणि लोकांचंही म्हणणं आहे की बाबा तू आमच्यासाठी धावून आली आहेस आणि आम्हालाही तरुण पिढीची गरज आहे. तरुण पिढी जर राजकारणात आली, समाजकारणात आली तरच काहीतरी बदल घडू शकतो. त्याच्यामुळे लोक मला निवडून देतील असं मला वाटतं. तर तुम्ही त्याच वॉर्डातले आहात, त्यांच्याबरोबर वाढलेले आहात आणि त्यांचे प्रश्न तुम्ही प्रभावीपणे मांडू शकता
असं तिथल्या लोकांना वाटतं लहानाची म्हणून मोठी मी तिथेच झाली आहे आणि लोकांचे काय प्रश्न आहेत, लोकांच्या काय समस्या आहेत हे मी जवळून पाहते. याच्यात आता आमचा रूटच तो आहे, त्याच्यामुळे एवढं काही फरक नाही पडणार. ठीक आहे. तर धन्यवाद ताई. तर आजचा संवाद ते खरोखरच प्रेरणादायी होता. महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना काय चॅलेंजेसला फेस करावं लागतं हे प्रियंका ताईंनी आपल्याला एक सविस्तरपणे त्याची माहिती दिलेली आहे. सविस्तरपणे ते आपल्याला मनमोकळ्या पद्धतीने बोललेलं आहे. त्यासाठी प्रियंका ताई तुमचा धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या इलेक्शनसाठी. थँक्यू.